नमस्ते बालदोस्तांनो, माकडे आणि टोपीवाला ही मराठी बोधकथा ऐकूया। गोष्ट छोटी अर्थ मोठा, म्हणजेच ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही रोजच्या आयुष्यात बोध घ्यावा अशीच आहे। पीके's लर्निंग मध्ये तुमचे स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। माकडे आणि टोपीवाला एक छोटेसे गाव होते। त्या गावात एक टोपीवाला राहत होता, म्हणजेच तो अनेक प्रकारच्या विविध रंगाच्या टोप्या विकत असे। पण ह्या टोप्या विकण्यासाठी टोपीवाला अनेकदा शेजारच्या गावात जात असे आणि शेजारच्या गावात जाताना त्याला एक जंगल लागत असे। एके दिवशी टोपीवाला जंगलातून जात असताना आणि बरेच अंतर चालून थकल्यामुळे त्याने एका मोठ्या झाडाच्या सावलीत थोडा वेळ थांबून आराम करावयाचे ठरविले। त्यानुसार जवळच टोप्यांची पेटी ठेवून तो झोपी गेला। पण तेवढ्या वेळात त्याच झाडावर असलेले काही माकडे खाली उतरली आणि त्यांनी ती पेटी उघडली आणि त्या सर्व टोप्या ते घेऊन झाडावर चढले। काही वेळाने टोपीवाल्याला जाग आली। त्याने पाहिले तर पेटीमध्ये तर टोप्याच नव्हत्या। त्याने बरीच शोधाशोध केली, पण त्याला टोप्या काही सापडल्या नाही। हताश होऊन त्याने वरती पाहिले तर झाडावर त्याला माकडे दिसली आणि माकडांकडे त्याच्या टोप्याही दिसल्या। तो लगेच म्हणाला, "ए माझ्या टोप्या परत द्या बरं." टोपीवाल्याला काही कळेना आपल्या टोप्या कशा घ्याव्यात। माकडांना त्याची भाषा काही समजेना। टोपीवाल्याने काही दगड माकडांना मारून फेकले तर माकडांनीही झाडाची फळे त्याला मारून फेकली। टोपीवाला त्यांच्याशी बोलू लागला तर तेही त्यांच्या भाषेत बोलू लागले। आता टोपीवाला अधिकच वैतागतो, पण जरा राग शांत करून तो काही क्षण विचार करतो आणि त्याच्या लक्षात येते की ही माकडे मी जे करतोय तसेच करताय, म्हणजेच माझेच अनुकरण करतायत। मी बोललो की तेही त्यांच्या भाषेत बोलतायत। माझ्याप्रमाणेच डोक्यावर त्यांनीही टोपी घातलीये। मी दगड फेकले तर त्यांनीही फळे माझ्या दिशेने फेकली। असा विचार करत असतानाच टोपीवाल्याला एक युक्ती सुचते आणि क्षणात तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली जमिनीवर फेकतो। हे पाहून माकडेही त्यांच्या डोक्यावरील टोप्या जमिनीवर फेकतात। मग टोप्या परत मिळाल्याच्या आनंदात टोपीवाला त्या पटापट गोळा करतो आणि तेथून ताबडतोब पुढच्या प्रवासाला निघतो। अशा प्रकारे टोपीवाला एकटा असूनही अनेक माकडांच्या तावडीतून आपल्या टोप्या हुशारीने आणि युक्तीने परत मिळवतो। तर मुलांनो, आवडली का गोष्ट? या सुंदर बोधकथेतून आपण शिकतो की रोजच्या आयुष्यातही वाद न घालता युक्तीने आपण आपली सुटका करून घेऊ शकतो कोणत्याही संकटापासून। तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण शिकलो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे। म्हणूनच दैनंदिन आयुष्यातही आपण टोपीवाल्याप्रमाणेच एखाद्या संकटापासून सुटका करताना आपली युक्ती अशाच हुशारीने वापरून आपली सुटका करू शकतो। धन्यवाद। ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।